वहिनींचा डबा खरंच खूप छान असतो ना, अगदी घरगुती. त्या रोजच मस्त पाठवतात. हो. पिकल्स, पापड. गॅरी पण त्या गुड फॉर नथिंगचा डबा खातोय यार. काय खाऊ मला तर ते पण परवडत नाहीये. सर अजून देऊ थोडं घ्या ना सर डाळ. झालं. वा, पुरे. तर तुम्ही आज बऱ्याच दिवसानं पोटभर जेवलात सर. गजानन महाराज शपथ माझंच पोट भरल्यासारखं वाटलंय सर. आता मॅडमच्या हातचं असं रोज जेवा बघा, मग बघा कशी तब्येत होती तुमची. त्यांना ना अजून काहीतरी अशी छान मोठी ऑर्डर मिळायला पाहिजे. हो. मग अजून काहीतरी क्रिएटिव्ह करतील. लोकांना वाटेल की रघु, रघु, हा मॅडम बोला मॅडम, काय सेवा करू तुमची? सेवा बिवा काही करू नको, मला खूप भूक लागलीये. प्लीज माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर कर किंवा पार्सल घेऊन ये ना प्लीज. ते मग पिझ्झा बर्गर हो. नाही, मला वडापाव खायचा. वडापाव? वडापाव? हो, वडापावच हवाय मला. आणि हे घे, आहेत माझ्याकडे 20 रुपये. बर, 25 रुपये आहे, 5 रुपये आहे माझ्याकडे. काय मॅडम, गजानन महाराज शपथ घेऊन सांगतो, मला तुमच्यावर तर लयच दया येऊ लागली मॅडम. देव पण काय काय पाय मॅडम. आउटसाइड फूड इज नॉट अलाउड, हा रघु. हा, मॅडम आजचे दिवस जाऊ द्या ना मॅडम. पा मॅडमचा चेहरा कसा बारीक झाला. रघु प्लीज आण ना प्लीज. हो मॅडम, लगेच घेऊन येतो वडापाव. शनाया, इफ यू डोंट माइंड मी काही सजेस्ट करू? बोला. हे असं रोज रोज बाहेरचं खाण्यापेक्षा तू सकाळी लवकर उठून घरातनं काही बनवून का नाही आणत? आर यू सिरियस? मी आणि किचन? नाही नाही, मला नाही येत काही. एक मिनिट. येत नाही ठीक आहे, पण तू शिकून घेऊ शकतेस ना. हवं तर मी तुला रेसिपी बुक आणून देतो. छान काहीतरी पोहे, उपमा, काहीतरी मस्त स्नॅक्स बनवू शकशील तू. मला नाही आवडत असं काही, आणि मला नाही आवडत कुकिंग. इट्स पॉसिबल. इट्स नॉट पॉसिबल. एक्सक्यूज मी. दुःखाने काय जाणार, पैसे कुठे आहेत माझ्याकडे? सगळं त्या विंडो राधिकामुळे झालंय. यार देवा, लवकर बस पाठव ना. गॅरी गॅरी, थांब ना प्लीज थांब. अरे ऐक. आले साहेब आले. हो साहेब, नको ना, राहू दे ना. जड आहेत पिशव्या. हो ना, हो साहेब, काय तुम्ही पण साहेब. ये कुठं चालली ग? हे पुढं पुढं साहेबांनी मला बोलवलंय, तुला नाही. काय ग, तुला काय समजत नाही काय? एवढी तुला घरात बाहेर काढली तरी परत गाडीत जाया बसाया घुसतीस वय. तुला काढून टाकली घरामध्ये, लक्षात ठेव. तुझी गाडी चुकली, समजलं का? आमच्या नादाला लागायचं नाही. आणि एवढी खाऊन खाऊन मोठी झालीस, जरा रस्त्याने चाल ना, बारीक होशील. चाल. आता बघ कशी एसीत बसते मी मस्त.
चंद्रा अगं बाई कमळाचा फोन नाही लागून राहिला. हा नाही नाही मला सांग की राधिका प्लीज जरा हळू बोलशील का, टीव्ही बघते मी. मृत्यू झालाय. काल रात्री 12च्या दरम्यान ही घटना घडली. हे बिल आणि दुधाचं बिल आज सकाळी भरलंय. आणि समीरा सोसायटीचं बिल उद्या भरून टाका तू. नाही ना आता ते बिल सुद्धा यापुढे तुम्हालाच भरायला लागेल. का? हा कारण मी रिझाईन केलंय. काय? तू नोकरी सोडली? पंकजला माहिती आहे का तू नोकरी सोडलीस ते? पंकजला सांगेन मी नंतर. तसंही माझा जॉब आहे ना, मी डिसिजन घेते तो. आणि मला खूप त्रास होत होता तिकडे, केवढी प्रेशर्स होती. शिवाय रोजचं ट्रॅव्हलिंग झेपलं नाही मला काही. बरं, ठीक आहे, पण आमच्याशी एकदा बोलायचं तरी या विषयावर. का? आणि तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ आहे राधिका पुढे? आणि तसंही बोलून काय फायदा होता? त्रास तर मला होत होता ना. नाही, कसं आहे, बोलून मार्ग निघाला असता समीरा. तुला त्रास होतो तो काय आम्ही मजा बघत बसलो असतो त्याची? एका झटक्यात नोकरी सोडलीस तू. दुसरी नोकरी काय लगेच मिळते काय? एक लक्षात ठेव, काम मिळवायला वेळ लागतो, घालवायला 1 मिनिट सुद्धा पुरतं. अशा गोष्टी सारासार विचार करून मग निर्णय घ्यायचे असतात. आणि हल्ली अशा कुठे पटकन नोकऱ्या मिळतात का? समिधा, अगं तुला त्रास होत होता आम्हालाही कळत होतं, पण थोडं थांबून दुसरी नोकरी शोधून मग सोडायची ना नोकरी. नानी, मी दुसरीकडे जॉब बघत होते पण नाही मिळाला, मग काय करू? मिळत नाहीये ना, तरी झटक्यात निर्णय घेतलास. आणि एक लक्षात ठेव, जगाच्या पाठीवर अशी कुठलीही नोकरी नाही जिथं त्रास होत नाही. अरे लोक पुढा नाशिक वरून मुंबईला अपडाऊन करतात, हा? आणि तू इथे जवळ जायचं तुला त्रास होतो. नाना, केवढं ट्रॅफिक असतं माहितीये ना तुम्हाला. ऑफिसला जाईपर्यंत दमायला होतं, जीव जातो माझा. आणि माझं नशीब काय राधिकासारखं नाहीये सगळं आयतं मिळायला. का तिचं का नाव घेतलंस? तिला काय आयतं मिळतं? बिझनेस, भांडवल, तुमचा सपोर्ट सगळं मिळालं तिला. मला काय मिळालं? नाही, तू नीट मागितलं असतं तुलाही सपोर्ट केला असता. तुझी भाषा नेहमीच अरेरावीची असते. एक्झॅक्टली, हेच तर ना. मी कायम वाईटच असते. मी सून आहे ना या घरची. राधिका तुमची मुलगी, त्यामुळे तिने काहीही केलं, काहीही बोललं तरी ती गोडच. समिधा, तोंड सांभाळून बोल. अगं कुणाशी बोलतेस याचं जरा भान ठेव. यांनी काही कमी कष्ट केले नाहीत. 2-2 नोकऱ्या करत होते. का? तर या घरात काही कमी पडू नये म्हणून. आणि मी माझ्या परीने होईल तेवढा हातभार लावलाच घरामध्ये. किती वेळा जुन्या गोष्टी ऐकवणार आहात नानी? प्रत्येक वेळेला तेच. पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता लाईफ मध्ये चॅलेंजेस वेगळी आहेत हे सांगूनही मला कंटाळा आलाय. समिधा, जाऊ दे. शनाया, यू डोंट वेस्ट युअर टाइम नाउ. लगेच हे फोटो गुरुनाथला पाठव. ठरवलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच मार्केटिंगचा जो काही अजेंडा आहे, विल गो अहेड विथ दॅट. येस सर.